नमस्कार. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आंतरराष्ट्रीय महिला दिन या विशेष भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दरवर्षी 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्व जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा आणि लिंग समानतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. आजच्या भागात आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यामागील उद्देश काय असतो, 2026ची थीम काय आहे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस का साजरा केला जातो हे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे देवतांचा वास असतो. हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश महिलांच्या हक्कासाठी लढा, स्त्री-पुरुष समानता आणि महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे, गौरव करणे. 1975 साली संयुक्त राष्ट्रसंघाने 8 मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून साजरा करण्याची मान्यता दिली आणि 1975 हे साल आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. चला तर आता जागतिक महिला दिन का साजरा केला जातो त्याचा इतिहास समजावून घेऊ. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने अमेरिका, युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरात स्त्रियांना 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारला होता. 1907 मध्ये स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. या परिषदेत क्लारा झेटकिन यांनी सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी हाक दिली आणि 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमधील वस्त्रोद्योगातील जवळजवळ 15,000 स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात एकत्र जमून निदर्शने केली. कामाच्या जागी सुरक्षितता आणि 10 तासांचा दिवस, लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा या मागण्या केल्या. पुढे 1910 साली कोपनहेग येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला होता. तो पास झाला आणि तेव्हापासून 8 मार्च या दिवशी महिला दिन साजरा केला जातो. पुढे 1975 साली संयुक्त राष्ट्रसंघाने 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्याची मान्यता दिली आणि 1975 हे साल आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. आपल्या भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. सन 1996 या वर्षापासून हा दिवस विशेष थीमसह साजरा करण्यात येऊ लागला. 2026 या वर्षी महिला दिन रविवारी येत आहे. या दिनाची थीम आहे गिव्ह टू गेन. याचा अर्थ जेव्हा समाज महिलांना समान संधी, सन्मान आणि सहकार्य देतो तेव्हा त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होतो. ही थीम लिंग समानता साध्य करण्यासाठी उदारता, सहकार्य आणि कृतीची मानसिकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. या थीमचे महत्त्व जेव्हा लोक त्यांचा वेळ, ज्ञान, संसाधने किंवा संधी सामायिक करून इतरांना पाठिंबा देतात तेव्हा सर्वांनाच त्याचा फायदा होतो. ही थीम उदारता आणि सहकार्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देते. व्यक्ती, संस्था आणि समुदायाला लिंग समानता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र काम करण्यास प्रोत्साहन देते. महिला दिन स्त्रियांचा सन्मान करणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे याची प्रेरणा देतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंग कोणते आहेत हे देखील महत्त्वाचे आहे. हे रंग या दिवशी खास आहेत. जाणून घेऊयात. जांभळा, हिरवा, पांढरा या 3 रंगांद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रदर्शित होतो. हे 3 रंग ब्रिटनच्या WSPU म्हणजे वुमेन्स सोशल पॉलिटिकल युनियनने 1908 मध्ये ठरवले होते.
त्यातील जांभळा रंग हा न्याय आणि सन्मानाचे प्रतीक आहे. हिरवा रंग सकारात्मकता आणि आशेचा किरण मानला जातो, तर पांढरा रंग हा शुद्धता आणि सत्याचे प्रतीक मानला जातो. आणि हे तिन्ही रंग न्याय, पवित्रता, प्रतिष्ठा आणि स्त्रियांसाठी नवी आशा यांचे प्रतीक मानले जातात. म्हणून 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाला या रंगाचे विशेष महत्त्व आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून स्त्रियांचा सन्मान केला जातो. तिच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो. समाजाच्या विकासात महिलांचे योगदान खूप मोठे आहे. शिक्षण, आरोग्य, विज्ञान, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आज मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. आपल्या भारतात वैदिक काळात अनेक विद्वान स्त्रिया होऊन गेल्या. गार्गी, मैत्रेयी, अपाला, घोषा, सुलभा, विश्वस्वरा, सिकता अशा अनेक विद्वान स्त्रियांनी ऋग्वेदातील मंत्राची रचना केली आहे. ऋग्वेदातील काही ऋचा त्यांनी रचल्या आहेत. रुक्मिणी आणि कुतला या उत्तम कवयित्री होत्या. इंद्रसेना, विश्वला, सत्यभामा या युद्धात निपुण होत्या. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राणी दुर्गावती, झलकारीबाई, राणी चिन्नम्मा, राणी गायदिन्लू अशा अनेक लढाऊ स्त्रिया होऊन गेल्या. सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, सुचेता कृपलानी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या कार्याने, कर्तृत्वाने प्रशासनातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्काराने श्रीमती इंदिरा गांधी, मदर टेरेसा, अरुणा असफ अली, एस.एम. सुब्बलक्ष्मी आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या थोर आणि कर्तृत्ववान महिलांचा आदर्श आपणासाठी सदैव प्रेरणा देणारा आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या माझ्या सर्व महिला भगिनी आणि मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपण सर्वांनी आनंदात आणि उत्साहात साजरा करूया. स्त्री ही एक शक्ती आहे. तिने ठरवले तर अशक्य असे काहीच नाही. स्त्रीच्या धैर्यात जग बदलण्याची ताकद आहे. नारी शक्ती हीच खरी शक्ती आहे. म्हणून स्त्रियांचा सन्मान म्हणजे सर्व समाजाचा सन्मान आहे. महिला दिन हा केवळ एका दिवसाचा मर्यादित नसून नेहमीच स्त्रियांचा आदर आणि सन्मान राखला गेला पाहिजे. यत्र नार्यस्तु पूजन्ति रमन्ते तत्र देवता ही आपली आदर्श भारतीय संस्कृती आहे. आजचा हा महिला दिन विशेष भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.